चला योगेश भाऊ, बॉलिंग टाकायची आहे. योगेश भाऊ. पहिला चेंडू डॉट बॉल. त्यानंतर मात्र इथे चेंडूला दिशा दाखवली. स्क्वेअर कट लगावून गॅप मध्ये मात्र चौकार वसूल करताना आपल्याला दिसत आहेत फलंदाज.
शेवटचा चेंडू असेल योगेश यांचा या षटकातला. निलेश असतील बॅटिंगला. हलक्या हाताने हा पटका खेळला होता. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेला. सिंगल धाव मात्र जरूर मिळेल. TPC संघ तन्मय पुरुषोत्तम चौधरी यांच्या मालकीचा हा संघ. अख्खो टप्प्याचा चेंडू होता. त्याला बॅकफुटला जाऊन मात्र पूल केलाय. चेंडू गेला डीप स्क्वेअर लेग कडे. एक धाव मिळते. यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने गॅप काढण्यात यशस्वी ठरतायत. चेंडू जातोय सीमारेषेकडे. फुटवर्कचा मात्र चांगला वापर होताना आपल्याला दिसतोय. अडवलाय चेंडू पायाच्या साह्याने. तोपर्यंत मात्र 2 धावा पडून पूर्ण केल्यात. बाईसच्या माध्यमातून इथे मात्र धाव येताना दिसते. पंचांचा इशारा येतोय लेग बाईस. यावेळेस मात्र आपल्याला हलक्या हाताने खेळताना दिसतंय. एक्स्ट्रा मिड विकेटच्या क्षेत्रात हा चेंडू गेला. सिंगल धाव मिळते. फिल्डिंग मध्ये आपल्याला बरंच परिवर्तन दिसतंय. दोन्ही फलंदाजांसाठी वेगवेगळी फिल्डिंग सेट केली. व दोघांमध्येही दोन्ही फलंदाजांमध्ये अतिशय चांगला ताळमेळ दिसतोय. सिंगल डबलच्या मदतीने मात्र क्षेत्ररक्षणावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करताय. तर अतिशय जबाबदारीपूर्वक अशी ही बॅटिंग करताना दिसत आहेत दोन्ही जण. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळतायत आणि कट कॉपी पेस्ट असा जणू काही हा सामना चालू आहे. मागच्या 2 ते 3 चेंडूंपासून आपण बघितलं ऑन ड्राईव्ह खेळत होते लॉंग ऑनच्या दिशेला आणि त्यात मात्र फारसं काही असं मोठ्या प्रमाणात धावा नक्की आल्या नसतील, परंतु सिंगल डबलच्या मदतीने स्कोअर मात्र चालता ठेवण्याचा प्रयत्न आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा 1 गडी बाद. चांगलं क्रिकेट खेळलं जातं इथे फलंदाजी संघाकडून. कालच्या कंडिशन्स आपण नक्कीच बघितले असतील. सकाळच्या सत्रात मात्र कमी धावांचे सामने आपल्याला बघायला मिळाले. चेंडू मात्र जसा नंतर जुना होतो त्यानंतर मात्र धावांची बरसात चालू होते.
तर सुरुवातीच्या 2 ते 3 षटकात मात्र आपल्याला सांभाळून खेळ करायचा आहे. सुरुवातीचे मात्र जर आपण 2 ते 3 षटक काढून घेतले तर मात्र नंतर फलंदाजीत मात्र आपण दबदबा करू शकतो. यानंतर मात्र आउट ऑफ द पिच बॉल लँड झालाय आणि पंचांनी नो बॉल दिलाय. फ्री हिटचा बॉल असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फ्री हिटचा हा चेंडू होता. तर बघा हा कॅच जरी पकडला असता तरी सिंगल धाव मात्र जरूर मिळाली असती. खेळाडू खूपच नाखुश दिसले मैदानामधले. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपल्याला दिसत होता. तर खेळाडूंनी जर पहिले 2 ते 3 षटक जर व्यवस्थितरित्या खेळून काढून घेतली तर मात्र पुढे आपल्याला धावांचा पाऊस बघायला मिळेल. आणि यावेळेस मात्र हॅलो 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 यावेळेस मात्र कट करून गॅप काढण्याचा प्रयत्न होता. षटकाची समाप्ती होते. पंचांचा इशारा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा 1 गडी बाद. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा 1 गडी बाद. व टीपीसी संघ मात्र फलंदाजीमध्ये अतिशय जबाबदारीपूर्वक खेळी करताना दिसतोय. कालच्या कंडिशन्स आपण बघितल्या. सुरुवातीचे 3-4 षटक जर आपण सकाळच्या सत्रात व्यवस्थितरित्या खेळून काढले तर नक्कीच आपण मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल कराल. आणि त्याची मात्र इथे पायभरणी करताना दिसतोय संघ. सुरुवातीच्या षटकात 1 विकेट मात्र जलदरित्या गमावली परंतु त्यानंतर दोन्हीही फलंदाज अतिशय जाणीवपूर्वक जबाबदारीपूर्वक असा खेळ करताना आपल्याला दिसत आहेत. तर त्यानंतर मात्र आपण बघतोय आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा 1 गडी बाद आपल्याला या सामन्यामध्ये दिसत आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेत चेतन शिंपी सर. स्क्वेअर लेग पंचांची भूमिका निभावत आहेत अशफाक बागवान सर. तर बघा जेव्हा मात्र आपण सुरुवात चांगली केलेली असते नक्कीच विरोधी संघ मात्र नक्कीच दडपणात सापडतो. आणि त्याचंच मात्र इथं काही असं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. मिसफिल्ड झालाय आणि मिसफिल्ड म्हणजेच चौकार मात्र इथं संघासोबत जोडतोय. चौकारासोबत संघाची धावसंख्या पुढे जाताना दिसते 30 धावा. यावेळेस मात्र फटका हवेत खेळलेला दिसतोय. फटका पसलेला आहे आणि झेल पूर्ण करण्यात येतोय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणात कुठल्याही प्रकारची चूक करताना आपल्याला खेळाडू दिसले नाहीत. बाद होतील. बाहेर यावं लागेल.
आणि आता मैदानात जातील मोहित चौधरी. चेतन यांनी पूर्ण केला हा झेल. कुठल्याही प्रकारची चूक नाही झेल टिपण्यामध्ये. पहिला चेंडू मोहित चौधरी हलक्या हाताने खेळलाय. तर नवीन फलंदाज मोहित चौधरी. आतापर्यंत मात्र मागील 3 सीझन भारत प्रिंटर संघाकडनं खेळत होते. आज मात्र इथे एका नवीन संघासोबत जोडलेले दिसत आहेत. टीपीसी संघ. टीपीसी संघासोबत मात्र आपल्या या नव्या करिअरची सुरुवात केली आहे टेली प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये. खेळाडू मात्र हा खूप मोठा आहे, कारण आपण बघितलंय भारत प्रिंटर संघासाठी कायम एक अनेक चांगल्या इनिंग खेळलेल्या आहेत. चला, क्षेत्ररक्षकाचा चांगला अभ्यास करून मात्र या फटक्याला खेळलेला आहे. खेळाडूच्या वरून गॅपच्या मध्ये मात्र सीमारेषा बाहेर हा फटका पाठवला. इनसाइड आउट ओव्हर द कव्हर्स. 6 रनांसाठी हा फटका खेळला. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. आपल्या मुख्य पंचांच्या भूमिकेत अशफाक बागवान सर. जळगावच्या क्रिकेट इतिहासात यांचं देखील एक वेगळी ओळख आहे. चार षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा, 2 गडी बाद. आणि अशफाक बागवान सर यांना बघितलं की मला माझं लहानपण आठवतं. कारण जेव्हा मी अंडर 12, अंडर 14 शाळेकडून क्रिकेटचे सामने खेळायचो, तेव्हा देखील त्या भूमिकेत सज्ज होते. आज देखील सज्ज आहेत आणि असंच कायम सज्ज राहायला हवं, हीच आमच्या सर्व क्रिकेटपटूंची, सर्व खेळाडूंची इच्छा आहे सर. चला, पुन्हा एकदा चेंडूला गॅपमध्ये पाठवलंय आणि यावेळेस मात्र चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमा क्षेत्ररक्षकाच्या बाजूने. फुल टॉस बॉल आणि त्याच्यावर फुल टोल वसूल केलेला आहे. षटकार. मात्र इथं पंचांचा इशारा येतोय. 6 रन. हवाई फायर. ह्या वेळेस मात्र षटकार चौकारानंतर हलक्या हाताने फटका खेळलाय, सिंगल घेतलीये. चांगलं क्रिकेट खेळलं जातंय अतिशय दोन्ही फलंदाजांकडून. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. अतिरिक्त धाव जोडते.
स्टेप आउट करून मात्र काऊस कॉर्नरच्या दिशेला हा फटका खेळताना आपल्याला दिसत आहेत. वन बाउन्स क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडलाय. यावेळेस समोरच्या दिशेला क्लीन हिट, हात मोकळा, शॉट बारी. पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर 56 धावा. अखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला डीप स्क्वेअर लेग सीमारेषेकडे पाठविण्याचा मनसुबा होता मोहित चौधरीचा, परंतु चेंडू लेग स्टंपच्या भरपूर दूर. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. अखूड टप्प्याचा चेंडू, मागच्या चेंडूवर जो प्रयत्न होता तो या चेंडूवर केला. टायमिंग कनेक्शन मात्र तेवढं खास नाही. नाराज दिसताय मोहित देखील, कारण हा मोहितच्या मात्र स्लॉट मधला चेंडू होता. अशा चेंडूंना मात्र आपण कायम त्यांना मैदानाच्या बाहेर पोहोचवताना बघितलंय, ते कनेक्शन जमलं नाही. यावेळेस मात्र मनगटाच्या जोरावर हा फटका खेळलाय. एक धाव मिळेल. आपण बघत आहोत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज चषक तेली प्रीमियर लीग पर्व 4 2026. TPC तन्मय पुरुषोत्तम चौधरी यांचा TPC हा संघ आपल्याला खेळताना दिसतोय. या संघाचे संघ मालक आहेत श्री पुरुषोत्तम आबा चौधरी. यावेळेस मात्र फटका फसलेला दिसतोय आणि जेल सुटलेला आहे. तर मोहित चौधरी मात्र स्वतःवर नाराज दिसताय. पण कसं असतं, तुम्ही चालत राहा शांतपणे, आवाज नक्कीच यश करेल. आज तुमचा घाम गळेल, उद्या मात्र इतिहास घडेल. तर कुठे ना कुठे मात्र आपल्याला जबाबदारी स्वीकारावी लागेल मोहित. आपल्याला हे लक्षात आणावं लागेल की मागच्या 3 सीझन मध्ये आपण अशा अनेक इनिंग खेळल्या आहेत संघासाठी. तशाच कुठल्या प्रकारची एक इनिंग आज देखील हवी आहे. यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडू खेळलाय. सिंगल धावेसोबत नॉन स्ट्राईकच्या एंडला येतील. निलेश आतापर्यंत तरी आपल्या संघासाठी निर्णायक खेळी करताना दिसत आहेत.
यावेळेस मात्र मोहित यांना वापस जावं लागेल. बोल्ड स्टेप आउट करून समोरच्या दिशेला फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बाद होतील. आणि आपण दुसऱ्या बाजूने बघतोय कॅफे कल्चर संघ. श्री हितेश चौधरी यांच्या मालकीचा हा संघ असेल. कॅफे कल्चर सहा षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा 3 गडी बाद. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा 3 गडी बाद आपल्याला दिसत आहेत. आणि मोहित यांची जरी विकेट आलेली असेल तरी अजूनही निलेश मात्र मैदानावर आहेत आणि निलेश मैदानावर मात्र सेट आहेत. नवीन गोलंदाजाच्या भूमिकात मात्र आता इथे आलेले आहेत शैलेश. हलक्या हाताने चेंडू फेकला होता. आपण काल देखील शैलेश यांची शैली बघितली होती. फ्लाइट देतात चेंडूला, लालच देण्याचा प्रयत्न असतो एक. शैलेश चौधरी द मॅन फ्रॉम जळगाव पोलीस. यावेळेस फुलटॉस बॉल पटका जोरदार खेळलाय आणि इतका जोरदार की षटकार मात्र मिळून जाईल. 6 रन. आणि फ्लाइटची गोष्ट होती, अतिशय दमदार फ्लाइट देखील दिली आहे दीपक भाऊ यांनी. यावेळेस मात्र फलंदाजापासून भरपूरच दूर चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. फटका बसलेला दिसतोय परंतु क्षेत्ररक्षकापासून बराच दूर. बॅकअप खेळाडूकडून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दिसतंय. यावेळेस मात्र फटका मागच्या दिशेला फिरवलाय. अतिशय आगळा वेगळा असा हा शॉट होता. पंचांचा इशारा येतोय. 4 रन. चेंडू होतोय फरार, जातोय सीमा रेषा पार आणि टीपीसी संघासाठी मात्र येतोय चौकार. 75 धावा 3 गडी बाद. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. ताकदीने या चेंडूला देखील सीमा पार पाठवण्याचा प्रयत्न होता दीपक यांचा. चांगला कनेक्शन मात्र तेवढं फार काही झालं नाही. डॉट बॉल असेल परंतु षटकातून मात्र जेवढे रन संघाला हवे तेवढे देखील येऊन गेलेले आहेत. ही देखील गोष्ट महत्वाची आहे. पुन्हा एकदा स्टंपापासून बरेच दूर. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. धाव येते अवांतर. तर कुठे ना कुठे मात्र टीपीसी संघ एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आपल्याला दिसतोय. कारण संघाची धावसंख्या पोहोचते 77 धावांवर. 3 गडी बाद दिसत आहेत परंतु 77 धावा देखील झालेल्या दिसत आहेत. चला फटका समोरच्या दिशेला खेळलाय पूर्ण ताकदीनिशी. चेंडूला मात्र पुन्हा एकदा सीमारेषा पार केलेला आहे.
7 षटकांच्या समाप्तीनंतर 83 धावा 3 गडी बाद. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 83 धावा 3 गडी बाद. आणि मोहित बाद झाल्यानंतर मात्र दीपक मैदानात आले आणि दीपक यांनी मात्र आतापर्यंत तरी अतिशय धडाकेबाज फलंदाजी केली आहे. आपल्या रोलला अदा करतायत आतापर्यंत. तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा निर्णय घेतलाय पंचांनी आणि आपण बघतोय की दीपक चौधरी मागील 3 वर्षांपासून भारत प्रिंटर संघासाठी खेळत होते. तेव्हा मात्र त्यांची जी बॅटिंगची जी शैली होती ती खूप अंडररेटेड होती. कारण भारत प्रिंटरमध्ये तेव्हा मात्र अनेक तगडे फलंदाज होते. आता मात्र नवीन संघासोबत जुळले, आपल्या फलंदाजीची चमक दाखवण्याची वेळ आहे. त्यावेळेस मात्र आपल्या संघासाठी एक निर्णायक भूमिका बजावतायत. तर ऑक्शन केल्यामुळे बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत आपल्या या तेली प्रीमियर लीगच्या पर्वामध्ये. आणि खरंच आयोजकांच्या वतीने खूप चांगला डिसिजन देखील आहे हा खेळाडूंचा ऑक्शन करण्याचा. कारण जे 2 तुल्यबळ संघ दिसत होते, आता मात्र चौथ्या पर्वात आपण बघतोय की सर्व संघ समान सारखे आणि एकसारखे असे आपल्याला दिसत आहेत. प्रत्येक संघाकडे ताकद आहे, प्रत्येक संघाकडे कमजोरी देखील आहे. तर असं आपलं हे तेली प्रीमियर लीगचं चौथं पर्व, जिथे मात्र आजचा आपण बघतोय दुसरा दिवस, श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज चषक. आणि दुसऱ्या दिवसाचा आपण बघतोय हा उशिरा चालू झालेला पहिला सामना. टीपीसी संघ सेफ, इट्स अ नॉट आउट. तर अतिशय जलद वेगवान रित्या हा रन पूर्ण केलाय. आणि या 1 रन सोबत मात्र दीपक पुन्हा एकदा येतील स्ट्राईकला. दीपक अतिशय घातक अंदाजात इथे मात्र मैदानात एंट्री केली आहे. आता मात्र त्यांच्याकडे स्ट्राईक असेल आणि स्ट्राईक नसून त्यांच्याकडे मात्र या षटकातले 5 चेंडू देखील असतील. चला, योगेश पुन्हा एकदा तयार असतील दुसरा चेंडू घेऊन येण्यासाठी. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळला दीपक यांनी. तर परिस्थितीची पूर्णपणे जाणीव देखील आहे, कारण दीपक जाणून आहे शेवटपर्यंत कधी जर आपल्या संघासाठी खेळून गेले तर मग मात्र ही धावसंख्या अतिशय आव्हानात्मक असेल. दुसरीकडे कॅपेकल्चर संघ काय प्रयत्न करू शकतो, पार्टनरशिप तोडण्याचा प्रयत्न ठेवावा लागेल. आज मात्र क्षेत्ररक्षणात देखील चुकावतायत संघाकडून. तर एक विकेट मात्र अजून जर इथे काढण्यामध्ये यशस्वी झाले तर कदाचित धावसंख्येवर नक्कीच ब्रेक लागू शकतो. योगेश यांच्यावर मात्र ती जबाबदारी असेल. चेंडू वाईड असावा या हेतूने मात्र लिव्ह करण्यात आला, परंतु पंचांकडून सहमती नाही. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला डाऊन द ग्राउंड चांगला फटका खेळलाय. मिसफील्ड होताना आपण बघतोय, फंबल झालाय, परंतु चेंडू सुरक्षितरित्या वाचवलेला आहे. चेंडू सुरक्षितरित्या वाचवलेला आहे. शैलेश फंबल होताना दिसले, परंतु सीमारेषेपासून तरी चेंडूला वाचवून घेतलं. यावेळेस मात्र चेंडूला गॅप मध्ये पाठवत आहे. ओव्हर्स द कव्हर हा फटका आपण जाताना बघतोय. पंचांचा इशारा येतोय. 4 धावांसोबत वेगाने धावसंख्या पुढे जाताना दिसते. 8 षटकांच्या समाप्तीनंतर 91 धावा 3 गडी बाद.
8 षटकांच्या समाप्तीनंतर 91 धावा, 3 गडी बाद. यावेळेस मात्र फटका बसलेला दिसतोय, परंतु क्षेत्ररक्षक मात्र तेथे उपलब्ध नसतील. चांगल्यारीत्या मात्र इथं चेंडूला अडवण्यात आलाय, तरीही पंच मात्र पुष्टी करू इच्छितात हा चौकार असेल का चेंडू वाचवलेला आहे. आणि बघा जसं जसं स्पर्धा पुढे जाते तसं तसं मात्र सामने हे नक्कीच महत्वाचे होत जातात. तर जसं जसं सामने पुढे जातात नक्कीच सामने महत्वाचे आणि क्रुशल होत जातात. तर पंच देखील रिस्क घेऊ इच्छित नाही, सरळ निर्णय पाठवला पुष्टी करण्यासाठी. चौकार येतो इथे. तर बघा जिथं शंका असते तिथंच आपले पंच देखील तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवतात. अतिशय उत्कृष्ट अशी पंचगिरी दोन्ही पंचांकडून. यावेळेस मात्र फुलटॉस बॉल होता, जोरदार फटका खेळला होता, फटका हवेत होता आणि मात्र योगेश यांच्याकडून कॅच पूर्ण करण्यात आलेला आहे. अतिशय महत्वपूर्ण असा कॅमिओ खेळला आपल्या संघासाठी दीपक यांनी. 6-7 चेंडूंसाठी फक्त मैदानात आपल्याला स्ट्राईकवर दिसले. 18 ते 20 धावा महत्वपूर्ण आपल्या संघासाठी देऊन गेलेत. नवीन फलंदाज आशिष यांच्या रूपात आले दीपक यांची जागा घेण्यासाठी. गोलंदाज वेदांत, आपल्या तेली प्रीमियर लीगचे बुमरा इथं मात्र गोलंदाजीसाठी तयार असतील. चला पहिल्या चेंडूवर मात्र शॉर्ट कनेक्ट केलाय, सिंगल घेऊन नॉन स्ट्राईकच्या एंडला जातील आशिष. आणि आशिष यांचं मात्र ही चांगली रणनीती असेल, कारण आपण बघतोय दुसऱ्या बाजूला निलेश फलंदाज सेट आहेत. सुरुवातीपासून आपल्या संघासाठी मात्र चांगली खेळी करताना दिसत आहेत. त्यांच्याकडे मात्र स्ट्राईक सोपवून दिलेले. यावेळेस मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न देखील झाला होता, परंतु चेंडू त्यांच्यापासून मात्र बराच दूर. सिंगल धाव निघेल. 97 धावा होताना आपल्याला दिसत आहेत धावसंख्येवर. शतकापासून संघ मात्र 3 रन दूर. 4 गडी बाद असतील, अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामधले महत्वपूर्ण. समोरच्या दिशेला उत्तुंग अफलातून असा हा फटका खेळलेला दिसतोय आणि आपले कॅमेरामॅन सत्यम पाटील यांच्या अगदी बाजूला पडलेला दिसतोय हा चेंडू. आशिष यांच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार.
तर चला योगेश यांनी मात्र झेल पकडलाय. आशिष देखील मात्र आता आपल्याला बाद होताना दिसत आहेत. नवीन फलंदाजाच्या रूपात आशिष यांची जागा घेण्यासाठी जातील भावेश. चला मात्र आता भावेश यांची जबाबदारी असेल मोठा फटका खेळावा, अन्यथा सिंगल घेऊन मात्र निलेश यांना स्ट्राईक द्यावी. तर चला भावेश येतील आता मात्र निलेश यांच्यावर मात्र जबाबदारी असेल, कारण शेवटच्या षटकातले मात्र काहीच चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू शिल्लक असतील. 5 चेंडूत मात्र 2 ते 3 मोठे फटके यायला हवे. चला पंचांचा इशारा मात्र येतोय, नो बॉल, फ्री हिट. आणि आता मात्र भावेश यांनी त्यांचं काम करून घेतलंय, निलेश यांनी ते करून घेतलेलं आहे, कारण स्ट्राईक घेतील आणि मात्र आता या षटकाला मोठं षटक करण्याचा मनसुबा ठेवतील. चला त्या मोठ्या षटकाची सुरुवात मात्र इथं झालेली आहे. षटकार येतोय. अतिशय दमदार जबाबदारी पूर्व अशी फलंदाजी चालू आहे निलेश यांच्याकडून. शैलेश चौधरी पुन्हा एकदा दिशापासून मात्र दूर झाले आहेत. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. तर शैलेश चौधरी मात्र आपल्या बॉलिंग लाईन लेंथवर कायम असतात, फ्लाईट देतात, लालच देतात फलंदाजाला आणि मोठ्या मनाचे गोलंदाज आहेत. आपण IPL क्रिकेट, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये युजवेंद्र चहल यांना मात्र अशी गोलंदाजी करताना बघतो. युजवेंद्र चहल देखील मॅक्सवेल अशा मोठ्या मोठ्या फलंदाजांना लालच देतात मोठे फटके खेळण्यासाठी, परंतु मोठ्या फलंदाजांच्या विकेट देखील ते कमावतात. ही संधी असेल. अरे यार, परत इथं काय सुटलेला आहे. तर बघा, संधी मात्र शैलेश नक्कीच निर्माण करून देत आहेत. त्या संधीचं सोनं कसं करायचं हे मात्र त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातात आहे. तर शैलेश यांचा तर पूर्ण प्रयत्न असतो. प्रत्येक कालपासून आपण बघतोय मोठ्या विकेट्स देखील पटकवतायत. आज देखील त्यांनी ती रणनीती चांगली केलेली होती. चला पंचांचा इशारा मात्र या आवडेस येतोय, वाईड बॉल. अतिरिक्त धाव जोडते. 114 धावांवर पोहोचतोय संघ. निलेश देखील 39 धावांवर पोहोचतायत. यावेळेस मात्र फ्लाईट देण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नव्हता, कारण नक्कीच शेवटचं षटक असेल. दबावात देखील आहे, धावा देखील येऊन गेल्यात बऱ्यापैकी. तर आतापर्यंत तरी आपण बघतोय की निलेश आपल्या संघासाठी महत्वपूर्ण खेळी करत असताना मात्र इथे नो बॉल. पंचांचा इशारा येतोय मात्र धमाकेदार षटकार. नंबर 3 वर फलंदाजी करण्यासाठी आले होते निलेश. 45 धावांवर पोहोचून गेलेले आहेत. चला हा षटकारासोबत आपलं अर्धशतक पूर्ण करताय निलेश. नंबर 3 वर फलंदाजीला आले होते. संघ अडचणीत होता आणि त्यावेळेस मात्र संघासाठी एक निर्णायक खेळी करताना दिसत आहेत. शेवटच्या षटकापर्यंत आपण बघतोय अजूनही स्क्रीजवर आपल्याला मात्र निलेश दिसत आहेत. यावेळेस मात्र फटका तेवढं चांगलं कनेक्शन नाही आणि एक अर्धशतक वाली इनिंग खेळून मात्र बाद होतील.
तर बघा निलेश यांनी अर्धशतक जे लगावलंय ते लगावलंय कॅफे कल्चर संघाविरुद्ध आणि आता त्यांना कॅफे कल्चरच्याच वतीने 10% डिस्काउंटचं कुपन देखील देण्यात येईल. दहा षटकांच्या समाप्तीनंतर 128 धावा उभारण्यात मात्र टीपीसी संघाला यश आलंय. कालच्या आपण सकाळच्या कंडिशन्स बघितल्या होत्या, 57 ते 60 धावा होत होत्या. आज मात्र इथे 128 धावा बनवलेल्या आहेत. 129 धावांचं असेल लक्ष. हॅलो, श्री क्रिएशन वर्सेस हॉटेल अतिथी पुढचा सामना असणार आहे. या सामन्याच्या टॉस साठी मी विनंती करेल दोन्ही कॅप्टन्सने मात्र लवकरात लवकर टॉस का बॉस या मंचावर उपस्थित व्हायचे. व कॅफे कल्चरचे संघ मालक हितेश चौधरी मात्र इथं आपल्यासोबत जोडताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत असतील विनायक पोद्दार, यांचं देखील मी खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत करतो व त्यांनी देखील आमच्या या स्पर्धेचा आनंद घ्यावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. धन्यवाद. चला पंच मैदानात येत आहेत. कॅफे कल्चरच्या वतीने विनंती करेल दोन्ही फलंदाज मैदानात येतील.
तर आपण आता वळतोय दुसऱ्या इनिंग कडे. योगेश, शैलेश त्यांच्या साथीला असतील. योगेश, मोहित चौधरी घेऊन येतील पहिलं षटक. तर बघा, मोहित चौधरी याचं मात्र खेळावर अतिशय निरखून लक्ष असतं. हवा कुठल्या दिशेला चालू आहे यावर मात्र क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न दिसतोय. तर आपल्याला माहितीच आहे, मोहित नक्की एक मोठाच खेळाडू आहे. लेदर बॉल क्रिकेट असो का टेनिस बॉल क्रिकेट असो, क्रिकेटचं मैदान एकेकाळी नक्कीच खूप गाजवलंय. आज मात्र इथं वेळ असेल आपल्या संघासाठी, टीपीसी संघासाठी मात्र निर्णायक भूमिका बजावण्याची. तर दुसऱ्या बाजूला असतील शैलेश, द मॅन फ्रॉम जळगाव पोलीस, त्यांच्यासोबत असतील योगेश. तर शैलेश यांची देखील काल एका सामन्यात बॅट चांगली चालली होती. आज देखील त्या बॅट चालवण्याची चांगली गरज असेल. पहिला चेंडू फटका बसलेला दिसतोय. मोहित यांचा मात्र चांगला प्रयत्न होता फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडण्याचा, परंतु फटका त्यांच्यापासून भरपूर दूर. आणि चांगला प्रयत्न केला गेला होता झेल टिपण्यासाठी, परंतु नो मॅन्स लँड एरियामध्ये चेंडू लँड झाला. आणि सिंगल सोबत मात्र योगेश येईल स्ट्राईकला. मोहित पुन्हा घेऊन येतील दुसरा चेंडू षटकातला. दोन्ही फलंदाजांमध्ये सुरुवातीला मात्र अजूनही ताळमेळ मात्र बसलेला नाही आणि लवकरच बसून जाईल अशी आपण अपेक्षा देखील करतो. कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग असेल, मोठा चेस असेल, तर मोठ्या चेसमध्ये मात्र आपल्याला या सर्व गोष्टींवर मात्र लक्ष द्यावं लागतं. आणि हा समोरच्या दिशेला येतोय षटकार. आपल्या या स्पर्धेचे सहप्रायोजक श्री विजय भाऊ चौधरी यांच्या फ्लेक्सला मानवंदना देणारा हा षटकार. यानंतर मात्र योगेशला जावं लागेल बाहेर. बॉलने पकडली चेंडू, बॅटेची कड आणि चेंडू गेला सरळ यष्टी रक्षक यांच्या हाती. बाद होतील योगेश. मोहित 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 निलेश यांच्याकडून मात्र चांगला झेल टिपण्यात आला आहे. यष्टीरक्षक निलेश. सामन्यात आपण बघितलं बॅटिंग मध्ये आपल्या संघाला एक निर्णायक अर्धशतकीय खेळी करून दिली. आता मात्र यष्टीरक्षकच्या रोल मध्ये दिसत आहेत, तेथे देखील कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. मोहित चौधरी पुन्हा एकदा नवीन चेंडू घेऊन येतील. नवीन फलंदाज रूपात कृणाल मात्र इथे आता योगेश यांची जागा घेण्यासाठी आलेले असतील. कृणाल यांच्यावर मात्र जबाबदारी असेल, किंबहुना एक छोटीशी पार्टनरशिप मात्र इथे लागायला हवी. कारण असंच काहीसं असं चित्र आपण टीपीसी संघाचं देखील बघितलं होतं. सुरुवात चांगली झाली होती, पहिली विकेट मात्र जलदरीत्या आली होती, त्यानंतर मात्र एक छोटीशी पार्टनरशिप बनवली निलेश ज्यांचं, ज्यामध्ये खूप मोठं योगदान होतं.
तशीच काहीशी गरज मात्र आता इथे कृणाल आणि शैलेश यांना आहे. पंचांचा इशारा येतोय, पहिल्या षटकाची समाप्ती होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा 1 गडी बाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा 1 गडी बाद. 54 चेंडूत 122 धावांची आवश्यकता असेल. रिक्वायर्ड रन रेट 15.56. तर बघा 13.56चा जर आवश्यक धावगती असेल तर नक्कीच आपल्याला मात्र प्रत्येक षटकात एक तरी मोठा फटका हवा. परंतु इथं मात्र सुरुवात आहे, एक विकेट जलदरित्या पडली आहे, तर कुठे ना कुठे मात्र आपण वेळ घेऊ शकतात. एक छोटीशी पार्टनरशिप जर मात्र ग्राउंडवर बनली तर मग या चेसमध्ये मात्र पुन्हा एकदा मात्र बरोबरीने येतील. सध्या तरी टीपीसी संघ आपल्याला आघाडीवर दिसतोय, कारण डोंगरा एवढी मोठी धावसंख्या उभारली आहे. त्यातल्या त्यात गोलंदाजीमध्ये देखील चांगली आपल्याला सुरुवात भेटताना आपण बघतोय. आणि त्या दरम्यान मात्र फटका जोरदार फिरवला होता. काउस कॉर्नरच्या दिशेला कॅच पूर्ण होतोय, बाद होतील. शैलेश बाहेर जावं लागेल. या फटक्यासोबतच अतिशय चांगला झेल टिपण्यात आलाय. आशिष भाऊ, नवीन फलंदाज रूपात प्रथमेश. एक धाव येईल प्रथमेश यांच्यासाठी. यावेळेस मात्र फटक्याचं चांगलं टायमिंग कनेक्शन झालेलं आहे आणि षटकार जाताना दिसतोय. पंचांचा इशारा येतोय 6 रन. चला, कृणाल यांच्यावर मात्र जबाबदारी असेल. यावेळेस समोरच्या दिशेला वेगाने हा फटका खेळलेला आहे. दीपक यांनी मात्र फुटवर्कच्या मदतीने चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला करताना दिसत आहेत. दीपक वेगाने हा चेंडू सीमारेषेकडे जात होता, परंतु त्या दरम्यान मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण दिसतंय आपल्याला दीपक यांच्या मार्फत. स्ट्रेट ड्राईव्ह खेळला होता, एक अतिशय सुंदर. यावेळेस स्टेप आउट करून खेळला होता हा फटका. 2 धावांसाठी मात्र कॉल देत आहेत, मात्र नकार दिला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इनसाइड एज.
2 धावा मात्र पूर्ण पळून गेलाय पूर्ण. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा, 2 गडी बाद. दीपक भाऊ बॉलर कोण आहे? दीपक भाऊ, ओजस भाई बॉलर कोण आहे? प्रकाश. प्रकाश यांच्या रूपात नवीन गोलंदाज. पहिला चेंडू असेल प्रकाश यांचा. फटका मात्र ताकदीने केडलाय, पूर्ण ताकदीशी मात्र काऊस कॉर्नरच्या वरून हा फटका पाठवत आहे. सीमा रेखा पार षटकार. यावेळेस मात्र पंचांचा काय इशारा असेल? लेग बाईटचा इशारा होतोय पंचांकडून. व हॉटेल अतिथी संघाचे निलेश चौधरी आपल्यासोबत जोडत आहेत, त्यांचं मी खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत करतो. हा देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. वाईड लॉंग ऑनच्या सीमारेषेकडे हा चेंडू जात होता. 1 धाव मिळेल. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला वेगाने चेंडू जातोय सीमारेषेकडे. यावेळेस देखील दीपक यांच्याकडून चांगला प्रयत्न करण्यात आला होता, परंतु यावेळेस मात्र बॉल नक्कीच रेस जिंकेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांचा इशारा मात्र काही वेगळाच आहे. वाईड बॉल, अतिरिक्त धाव जोडेल. अतिरिक्त धावेसोबत संघाची धावसंख्या पोहोचते 31 धावांवर. 2 गडी बाद. यावेळेस मात्र आउट ऑफ द पिच बॉल लँड झालाय आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉल. नो बॉल. अच्छा अच्छा, पंचांनी मात्र निर्णय बदललेला दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण दिसतंय इथे. सिंगल धाव.
वेगाने मात्र दीपक पुढे आले होते झेल पकडण्यासाठी, परंतु चेंडू मात्र वन बाउन्स सुटलाय हातामधून. पंचांचा इशारा येतोय, षटकाची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा. मैदानावर मात्र पुढच्या सामन्यासाठी हॉटेल अतिथी या संघाचे खेळाडू आपल्याला दिसत आहेत प्रवेश करताना. त्यांचं खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत. यावेळेसचा बॉल, पज्जाचा इशारा, वाईड. दीपक चौधरी गोलंदाज. चांगला फटका, गौरव यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. चला फटका हवेत दिसतोय. डायव्ह लगावून एक उत्कृष्ट झेल पकडलाय आपल्या संघासाठी. जबरदस्त असा हा कॅच, आणि या कॅच मुळे मात्र फलंदाजाला जावं लागेल मैदान सोडून. अतिशय उत्कृष्ट असा झेल टिपण्यात आला. वन ऑफ द बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट.
चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 38 धावा होताना आपल्याला दिसत आहेत. 4 गडी बाद झालेले आहेत. पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल. अतिरिक्त धाव जोडते. दीपक यांची मात्र चांगली गोलंदाजी. आता परत अतिशय कमी धावा खर्च केलाय. दीपक यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आपण बघितलं तर अतिशय शॉर्ट रनअप असतो, परंतु रॅपिड अशी गोलंदाजी करता जबरदस्त असा हा वेग असतो. चार षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा, 4 गडी बाद. OUT आउट. बाद झाले. प्रितेश भाऊ यांना विनंती असेल कृपया आपण मैदानाच्या बाहेर यायचे. ताकदीने फटका खेळण्याचा प्रयत्न होता समोरच्या दिशेला. डॉट बॉल होताना आपल्याला दिसतोय. इनसाइड एज. चाळीस धावा, 5 गडी बाद. 33 चेंडूत 89 धावांची आवश्यकता असेल अजूनही. 16.8 ची आवश्यक धावगती. अक्कूळ टप्प्याचा चेंडू आपटून टाकला होता. यावेळेस मात्र चांगला फटका खेळलेला दिसतोय. चेंडू जातोय सीमारेषेकडे. पंच नदीम शहा
यांचा इशारा मात्र येतोय 4 रन. चला पुढच्या सामन्याच्या आपण टॉस कडे वळूयात. हॉटेल अतिथी चला शिव क्रिएशन्स वर्सेस हॉटेल अतिथी दोन्ही संघ तयार आहेत. दोन्ही कॅप्टन देखील तयार आहेत. पुढच्या सामन्याचा आपल्याला टॉस घ्यायचा आहे. वाईड लॉंग ऑनच्या दिशेला हा फटका खेळला होता हिमांशूने. एक धाव मिळेल. हॅलो. श्री क्रिएशन संघाचे कॅप्टन राहुल आपल्यासोबत इथे उपस्थित झाले. तर हॉटेल अतिथी संघाकडून निलेश चौधरी आपल्या समोर येत आहेत. टॉस करण्यासाठी मी कॅपेकल्चरचे हितेश चौधरी त्यांचे सहकारी विनायक पोद्दार यांना मात्र मी मंचात आमंत्रित करू इच्छितो. नरेश कोठारी आणि त्यांच्यासोबत स्वप्नील बोत्रा यांना देखील मी विनंती करेल त्यांनी कृपया टॉस का बॉस या मंचावर उपस्थित व्हायचे.
हॅलो हॅलो, श्री क्रिएशन संघाचे कॅप्टन राहुल कॉल देतील. हेड कॉल दिलाय. इट्स अ टेल. हॉटेल तिथे टॉस जिंकली आहे, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. पुढचा सामना हॉटेल अतिथी वर्सेस श्री क्रिएशन, ज्यामध्ये हॉटेल अतिथीच्या वतीने आलेले होते आपल्यासोबत निलेश यांनी टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. निलेश यांनी मात्र पुढच्या सामन्यात टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर लवकरच या सामन्यानंतर आपण बघणार आहोत एक सुपर मुकाबला, श्री क्रिएशन वर्सेस हॉटेल अतिथी. काल आपण बघितलं हॉटेल अतिथी दमदार अशी फलंदाजी केली होती, सर्वांचं मनोरंजन केलं होतं त्या फलंदाजीनं. 18 चेंडूत 76 धावा. अठरा चेंडूत 76 धावांची आवश्यकता असेल. फक्त आणि फक्त 16 चौकार आणि 2 षटकारांची गरज आहे इथे विजयासाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका सीमारेषेकडे पाठवलाय. काउस कॉर्नरच्या दिशेला खेळाडू तैनात. सिंगल धाव मिळते. पहिल्या 2 चेंडूत 2 सिंगल आले या षटकामध्ये. गौरव यांची ही गोलंदाजी. यावेळेस मात्र बॅटेचा टॉपेज आणि चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाकडे. जेल टिपण्यात आलेला आहे. चला, फलंदाजांना विनंती असेल लवकरात लवकर आपण फलंदाजीसाठी मात्र स्ट्राईक वर पोचायचंय. कारण कुठे ना कुठे मात्र आपल्याला सामने लवकर संपवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा हलक्या हाताने फटका खेळला होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नाही. डॉट बॉल असेल. चांगली गोलंदाजी गौरव यांच्याकडून.
हलक्या हाताने डिफेन्स केला होता. सिंगल घेण्याचा प्रयत्न होता. नॉन स्ट्राईकच्या एंडवरून मात्र नकार आलेला आहे आणि षटकाची समाप्ती. पंचांचा इशारा. पंच आपली जागा बदलतील. आपले मुख्य पंच नदीम शहा, ज्यांना आपण सर्व लाडाने मिंटू शहा सर म्हणून हाक मारतो. स्क्वेअर लेग पंचांची भूमिका निभवत आहेत अशफाक बागवान सर. मोहित चौधरी पहिल्या षटकानंतर मात्र आता आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येईल वैयक्तिक स्पेलचं. हलक्या हाताने हा देखील फटका खेळला होता. पंचांचा इशारा मात्र येतोय नो बॉल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. सामन्यात मात्र एकेरी दुहेरी धावांनी रंग भरण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु आता रंग भरण्याची गरज नसून रंग उधळण्याची गरज आहे. तर कुठे ना कुठे मात्र आपल्याला षटकार चौकारांची आवश्यकता आहे. तर कुठे ना कुठे आपण बघतोय 8 विकेट आतापर्यंत पडलेल्या आहेत. 2 विकेट अजून हव्या आहेत टीपीसी संघाला. हलक्या हाताने मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा मोहित चौधरी यांची अचूक टप्प्यावर अशी अचूक गोलंदाजी. शेवटचा बॉल असेल मोहित यांच्या या षटकातला. 8 विकेट डाऊन्स. तर कुठे ना कुठे मात्र आपण या T10 फॉर्मॅट मध्ये मात्र इथं टेस्टचा फॉर्मॅट बघतोय असं आपल्याला झालंय. 9 षटकांची समाप्ती, 63 धावा, 8 गडी बाद. 9 षटकांच्या समाप्तीनंतर 63 धावा, 8 गडी बाद. 6 चेंडूत 66 धावांची आवश्यकता असेल. सरळ बॅटेने डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड एट बॅटेचा धाव घेण्याचा मात्र प्रयत्न बिलकुल झाला नाही. यावेळेस मात्र दिशा दाखवण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र गॅप मध्ये चेंडू पाठवण्याचा मनसुबा होता परंतु उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण आशिष यांच्याकडून जबरदस्त कॅच.
तर बघा, जो नेट रन रेट असतो तो आपण किती धावांनी जिंकतो किती धावांनी हारतो याच्यावर डिपेंड असतो. तर दिल्ली अजून खूप दूर आहे, परंतु सामन्यात मात्र आपण षटकार चौकार मारून मात्र धाव गती वाढविण्याचा प्रयत्न करू शकतो. परंतु आपण वेगळा निर्णय घेत आहेत. आता मात्र ही शेवटची विकेट असेल, 10वी विकेट. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑल आउट. आणि अनेक षटकांपासून प्रयत्न मात्र चालू होता ऑल आउट होऊन देण्याचा कॅफे कल्चर संघाच्या वतीने, परंतु शेवटून दुसऱ्या चेंडूवर मात्र इथे संघाची इनिंग मात्र संपलेली आहे. ऑल आउट होतील कॅफे कल्चर संघ. कॅच कोणी घेतला? मोहित भाऊ. मोहित भाऊ. कॅच राकेश यांनी झेल टिपला होता शेवटचा, आणि राकेश त्यांच्या झेल सोबतच मात्र विरोधी संघाची इनिंग देखील संपेल. 65 रनांनी विजय मिळवला. हॉटेल अतिथी वर्सेस श्री क्रिएशन. हॉटेल अतिथीने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय, तर हॉटेल अतिथी संघाला मी विनंती करेल लवकरात लवकर आपण मैदानात प्रवेश करायचा आहे.